नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. शिराळाच्या संशोधकांनी घातली वाघिणीच्या गळ्यात कॉलर. पश्चिम घाटातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी STR या अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बातमी समोर आली आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून नुकत्याच 2 वाघिणींचे चांदोली राष्ट्रीय उद्यानात यशस्वी स्थलांतर करण्यात आले. चंदा STR T4 आणि तारा STR T5 अशी या दोन्ही वाघिणींची नावे असून त्यांच्या आगमनामुळे सह्याद्रीचा परिसर आता व्याघ्र गर्जनेने दुमदुमणार आहे. शिराळा तालुक्यातील संशोधक आकाश भीमराव पाटील, भारतीय वन्यजीव संस्था डेहराडून यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. या संपूर्ण मोहिमेत शिराळा तालुक्यातील संशोधक आकाश भीमराव पाटील, भारतीय वन्यजीव संस्था डेहराडून यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. दोन्ही वाघिणींच्या गळ्यात रेडिओ कॉलर बसवण्यात अत्यंत तांत्रिक आणि महत्त्वाची कामगिरी पार पाडली आहे. यामुळे या वाघिणींच्या हालचालींवर वन विभागाची 24 तास नजर राहणार आहे. आकाश पाटील गेल्या 10 वर्षापासून पश्चिम घाटात जैवविविधता संवर्धनाचे कार्य करत असून प्लॅनेट अर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत. व्याघ्र पुनर्वसनाचा हा प्रवास सोपा नव्हता. 2017 ते 2022 या काळात पहिल्या टप्प्यात अधिवास आणि भक्ष्यांची संख्या याचा सखोल अभ्यास करण्यात आला. त्यानंतर केंद्र सरकारने 5 मादी आणि 3 नर अशा एकूण 8 वाघांच्या स्थलांतरणास मंजुरी दिली. नोव्हेंबर 2025 मध्ये ताडोबातील तब्बल 100 वाघांच्या निरीक्षणातून आणि तांत्रिक छाननीतून चंदा आणि तारा यांची निवड करण्यात आली. या निवड समितीमध्ये आकाश पाटील यांचा समावेश होता. नवे पाहुणे: चंदा 14 नोव्हेंबर 2025 आणि तारा 9 डिसेंबर 2025. स्थानिक नर वाघ: सेनापती, बाजी आणि सुभेदार. एकूण संख्या: सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आता एकूण 5 वाघ झाले आहेत. येत्या 5 वर्षात टप्प्याटप्प्याने आणखीन 6 वाघांचे स्थलांतर केले जाणार आहे. या यशस्वी व्याघ्र पुनर्वसनामुळे चांदोली आणि शिराळा परिसरातील निसर्ग पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. वाघांच्या अस्तित्वामुळे या भागातील इकोसिस्टीम अधिक मजबूत होईलच, पण स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होतील. सह्याद्री व्याघ्र राखीवांच्या या ऐतिहासिक टप्प्यात सहभागी होता आले याचा सार्थ अभिमान आहे. चंदा आणि तारांच्या कॉलरिंगमुळे त्यांच्या सुरक्षिततेचा आणि अभ्यासाचा मार्ग सुकर झाला आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.